आजचा राईड प्लॅन होता भंडारदरा। मी सर्व सामान घेतलं, सोबत कॅम्पही घेतला, कारण जमलंच तिथं कॅम्पिंग करायचं होतं। सकाळचे 7:30 वाजलेले आणि निघायला थोडं लेटच झालेलं। बाईक घेऊन मी मुंबईवरून नाशिककडे जाणाऱ्या हायवेवर उभा होतो, मित्राची वाट बघत, कारण मित्र कांदिवलीवरून येणार होता। फायनली तो आला आणि आम्ही राईड पुन्हा सुरू केली। राईड मध्ये छोटे छोटे ब्रेक घेत आम्ही पुढे पुढे जात होतो। वाटेत आम्हाला हरिश्चंद्रगड रिझर्व फॉरेस्ट लागलं। तिथं आम्ही 110 रुपयाचं तिकीट कापलं, बाईकचे प्लस माणसाचे, आणि आम्ही पुढे भंडारदराच्या दिशेने प्रवास सुरू केला। फायनली आम्ही जागा शोधत शोधत सांब्रत गावाच्या बाजूलाच असणारं भंडारदराच्या बॅक वॉटरला जागा फायनल केली। बाईक साईडला लावली, कॅम्पचं सामान बाहेर काढलं आणि हळूहळू कॅम्प सेटअप सुरू केला। थोड्याच वेळात बॉन फायर पेटवला। आगीची ऊब, आसपासची शांतता आणि संध्याकाळचा तो निवांत क्षण। मी बॉन फायरच्या साईडला एक तास शांत बसलो होतो। कॅम्पच्या आतमध्ये सर्व सेटअप केलं आणि चार्जिंगचा बल्ब घरी विसरल्याने मी मोबाईलच्या फ्लॅशमध्येच सर्व काम करत होतो। तेवढ्यात 4 लोक अजून एक तिथं कॅम्प करायला आले, तेही नाशिकवरून आलेले। मग आम्ही जेवण जेवलो। दादाने आम्हाला 150 रुपयामध्ये शेवभाजी आणि राईस, चपाती असं सर्व दिलं होतं। रात्री लेट झोपून पण आम्ही सकाळी लवकर उठलो, कारण आम्हाला सकाळचा नजारा बघायचा होता। सकाळी सनराईज होत असल्याने चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेलं भंडारदरा लेक खूप मस्त वाटत होतं। भंडारदरा लेकच्या साईडला थोडा वेळ घालवल्यावर आम्ही टेंट पुन्हा आवरायला सुरुवात केली, कारण आम्हाला आज एक्सप्लोर करायचं होतं सांदन व्हॅली। आम्ही फटाफट टेंट आवरला, सर्व सामान बाईकवर पॅक केलं आणि आम्ही निघालो पुढच्या ट्रेकिंगला, सांदन व्हॅली ट्रेकिंगला। आपण भेटू आता सांदन व्हॅली ट्रेकला। अशाच नवनवीन स्टोरीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटू नवीन स्टोरीमध्ये। तोपर्यंत